नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. तर पेठ तालुक्यामध्ये स्थलांतर रोजगार हा एक गंभीर प्रश्न आहे. दिवसेंदिवस गावातून पूर्ण समाज स्थलांतर होतं. उदाहरणार्थ गावामध्ये 350 लोकवस्ती असेल तर त्याच्यातील 50 लोक राहतात. 300 लोक स्थलांतर 3-3 महिन्यासाठी बाहेर जातात. आणि हे सर्व का जातात तर पाऊस खूप पडतो पण पाणी अडवलं जात नाही, वाहून जातं आणि त्याच्यामुळं शेती करता येत नाही. मग उदरनिर्वाह कसा, पावसाळा कसा काढायचा हा एक या समाजासाठी खूप गंभीर प्रश्न आहे. दिवसेंदिवस शिक्षणाच्या सुद्धा अनेक प्रॉब्लेम तयार होतात, आरोग्याचे प्रॉब्लेम तयार होतात, रेशन घोळ, बस स्थानक तर आपण बघतोच. मग ह्या सर्व पेठ तालुक्याच्या समस्या आहेत आणि आपण स्थलांतर हा एक सर्वात गंभीर प्रश्न आहे. 3-4 महिने कसं बसं आपण गावामध्ये घरामध्ये आपण काढतो, पण त्याच्यानंतर रोजगार, आता रोजगार म्हटलं तर आपण म्हणतो ना जी रामजी रोजगार हमी, पण आहे कुठं आता? तर हे सर्व बोलायपुरतं आहे. एकही ग्रामपंचायतमध्ये असे कामं चालू नसतील. 73 ग्रामपंचायतमधून लयस्त 10 किंवा 5 ग्रामपंचायतमध्ये कामं असतील. मग बाकीचे लोक करणार काय? तर स्थलांतर हे बाहेर नाशिक, पुणा असे लांब लांब जातात आणि ते किती महिन्यासाठी जातात तर 3-3 महिन्यासाठी. तर खरोखर आदिवासी समाजावर अन्याय होतो. आदिवासी समाजाचा फक्त वापरच केला जातो. माझं खरोखर हेच म्हणणं आहे का समाजाचा फक्त वापर होतो आणि हा समाज खूप भोळवट आहे. जी दिशा दाखवली त्या दिशेने धावणारा आहे. आता रोजगार नसल्यामुळं आपल्या लहान लहान छोट्या बाळांना सुद्धा घेऊन हे सर्व स्थलांतर होतात. मग याला जबाबदार कोण हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. तर पाणी असेल तर सर्व काही करता येईल आणि खरोखर या विषयाकडे गंभीरतापूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आतापर्यंत आमदार खासदार असे कितीतरी होऊन गेले पण खरोखर काही फरक पडला नाही. बरं, कोणत्या गावचे? गारमाळ. आता हे एवढं सर्व सामान घेऊन पूर्ण सीधा घेऊन पुढं कामावर किती महिन्यासाठी? 3 महिन्यासाठी. कुठं? बरं बरं. म्हणजे मग आता तुमच्याकडे पाणी वगैरे नाही का शेतीसाठी? काही हा. बरं बरं बरं. मग आता हे सर्व म्हणजे जवळजवळ 30-40 लोक आहेत ना? 50 लोक हे सर्व घरदार सोडून पुढं बाहेर देशावर जातात. जर आपल्या इकडं असं तलाव किंवा पाण्याची सोय असती तर लोक गेले नसते. बरोबर. कोणत्या गावाला? पारगाव. कुठं आला? बरं. आता कुठे कामावर चालले? कामावरून आले. किती दिवसासाठी गेले ते? 3 महिने. मग घरदार सर्व हे बारीकले बच्चे सर्व घेऊन गेले ते? बरं. गाव कोणता सांगितला? आणि 3 महिन्यासाठी तुम्ही बाहेर गावाला गेले ते ना? तर मग रोज वगैरे काय देत होतं तिकडं? कामा म्हणजे टेंडर किंवा उचल पैसे घेतलेले. तर आपल्या तालुक्यात जर असा रोजगार असता तर बाहेर जाण्याची वेळ आली नसती. बरोबर का नाही? हे पोरं छोटे छोटे घेऊन. मग आता हे शाळेतले बाकीचे पोरं आहेत त्यांची शाळा बुडले. अंगणवाडीतले बाकीचे अंगणवाडीत जात होते ना? तर पेठ तालुक्यातील ही खरोखर एक गंभीर परिस्थिती आहे. माझं इतकंच तालुक्यातील जे काही नेतृत्व करणारे जे समाज आहे, पुढारी राजकारण करणारे नेते, तर यांनी ही सर्व गंभीर गोष्ट आहे
का पेठ तालुक्याला काय पाहिजे, तर पेठ तालुक्याला रोजगार पाहिजे. मग रोजगार मिळेल कसा, तर MIDC सारखा किंवा रोजगार हमी राबवली पाहिजे. पाण्याची सगळ्यात मेन सुविधा केली पाहिजे. तुम्ही प्रत्येक वर्षी घरकुलं देता, हे देता ते, अहो तुम्ही पाणी भरपूर द्या, लोक शेतांमध्ये बंगले बांधतील आणि हा सत्य विषय आहे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.